नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 6 जानेवारीच्या भागात आपण पाहणार आहोत. जानकी मायाला म्हणत असते, मकरंद मेलेला नाहीये. एन.के. एंटरप्राइजेसच्या मार्फत तो आम्हाला त्रास देत असावा असं मला वाटतंय. याच संदर्भात सौमित्र भाऊजी आणि ऋषिकेश गेलेत चौकशी करायला. तर माया विचारते, कुठे गेलेत? जानकी सांगते, पोलीस स्टेशनला. तर माया थोडीशी घाबरते. इकडे पोलीस ऋषिकेशला विचारत असतो, तुम्ही खेळ मातीतले हा प्रोग्राम केला होता ना? तर ऋषिकेश म्हणतो, हो. पोलीस म्हणतो, त्याचा टेलिकास्ट पण टी व्हीवर होता. मग सॅटेलाईटवरून आपल्याला त्याचं फुटेज मिळू शकतं. इकडे माया जानकीबरोबर असते आणि ते चालत असताना मध्येच अचानक एक गाडी येते आणि त्यामध्ये ती मायाला बसवून घेऊन जाते. जानकी आणि सुमित्रा तिथेच असतात, परंतु त्या काहीच करू शकत नाहीत. त्यानंतर आता इकडे माया आणि ऐश्वर्या दोघी एकाच ठिकाणी असतात. त्यावेळी ऐश्वर्या मायाला म्हणत असते, हे सगळं करून काय मिळणार आहे? तर माया तिला म्हणते, जितकं जास्त आपण भांडण करू तितका जास्त रणदिवेंचा विश्वास बसेल की आपण एकत्र नाही आहोत. पण खरं तर माया ही सुद्धा आता ऐश्वर्याला मिळालेली असते आणि तिला सगळं सत्य माहिती असतं. ती सुद्धा आता ऐश्वर्याबरोबर मिळून रणदिवेंना त्रास देत असते. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील भागात.